श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, 31 डिसेंबर वर्षाच्या शेवटच्या दिवशी घरातील प्रत्येकावरून एक उपाय करायचा आहे. तो म्हणजे वस्तू ओवाळून टाकायची आहे. ती कोणती? तर चला आपण आपल्या स्वामी 3131 या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन लगेच प्रेस करा, म्हणजे नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच येऊन जाईल. स्किप न करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग, आता 31 डिसेंबर हा वर्षाचा अखेरचा महिना असतो व या दिवशी आपल्याला घरावरून व घरातील सर्व व्यक्तीवरून काही उपाय करायचे आहेत. तर ते कोणते? तर घरातील सगळी एडापिडा निघून जाईल व नवीन वर्ष हे आपल्याला अत्यंत भरभराटीचे व आनंदाचे व सुखाचे जाईल, हीच प्रत्येकाची अपेक्षा असतेच. सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा असे आपण सर्वांना विश करत असतो की आपले पण हे वर्ष सुखाचे जावे व तुमचे पण वर्ष सुखाचे जावे, यासाठी आपण सर्वांना त्या दिवशी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत असतो. परंतु हिंदू कॅलेंडरनुसार आपण गुढीपाडव्याच्या दिवसापासून नवीन वर्ष सुरू होत असते परंतु या महिन्यात देखील आपण तेवढेच महत्त्व देत असतो. बऱ्याच गोष्टी या इंग्रजी कॅलेंडरवर देखील अवलंबून असतात. नाही म्हणाल तरी 1 जानेवारीपासून आपले नवीन वर्ष सुरू होणारच आहे. त्यामुळे तुम्हाला या शेवटच्या दिवशी हा उपाय करायचा आहे. आपल्या घराला वाईट नजर असेल, त्याचबरोबर इडापिडा सर्व निघून जातील. आपण जेव्हा नकारात्मक ऊर्जा बाहेर फेकतो तेव्हा सकारात्मक ऊर्जेचा आपल्या घरात प्रवेश होत असतो. त्यासाठी आपण हा उपाय 31 डिसेंबर रोजी करायचा आहे. हा उपाय घरातील स्त्रियांनी केला तरी चालतो, पुरुषांनी केला तरी चालतो. घरातील स्त्रीला जर मासिक धर्म आला असेल तर पुरुषांनी हा उपाय केला तरी चालेल व घरातील मोठी मुले असतील किंवा मुली असतील तर त्यांनी पण केला तरी चालतो. आता हा उपाय कसा करायचा आहे? आता हा उपाय आपलं स्वतःचं घर असो किंवा घर हे रेंटने असो, भाड्याचे असो, परंतु हा उपाय आपल्याला घरावरून व घरातील मंडळी यांच्यावरून ही एक वस्तू आपणाला ओवाळून टाकायची आहे. 31 डिसेंबरला तुम्ही सकाळपासून ते रात्रीपर्यंत तुम्हाला जमेल तेव्हा हा उपाय करू शकता. सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळी. आता नजर उतरण्यासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहे. जर तुमच्या घरात 5 लोक असतील तर 5 नारळ घ्यावे लागतील व एक हा तुमच्या घरासाठी लागेल. एकाच नारळाने सर्वांसाठी वापरू नका. नारळ उतरण्यासाठी प्रत्येकाला एक एक असा नारळ घ्यायचा आहे व दक्षिणेकडे तोंड येणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. किंवा तुम्ही देवासमोर उभे केले तरी चालेल व नारळ हातात घ्यायचा आहे. त्याची शेंडी ही समोर करायची आहे. पायापासून ते डोक्यापर्यंत क्लॉकवाईज तो नारळ फिरवायचा आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असे 7 वेळा हा मंत्र म्हणायचा आहे. हा उतारा अशा प्रकारे करायचा आहे. स्त्री किंवा पुरुष कोणी पण करू शकता. जर स्त्रीला मासिक धर्म असेल तर करता येणार नाही. तिला त्याचबरोबर सूतक असेल तरी पण हा उपाय करता येणार नाही. सूतकामध्ये देवाचे कोणतेही आपण उपाय करायचे नसतात. त्यानंतर तो नारळ बाहेर एका पिशवीमध्ये ठेवायचा आहे. मग घरात येऊन हातपाय स्वच्छ धुवायचे आहे व नंतर परत दुसऱ्या व्यक्तीला आपण तो नारळ घ्यायचा आहे. त्याची शेंडी समोर करायची आहे व अँटी क्लॉकवाईज आपण तो नारळ 7 वेळा फिरवायचा आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणायचं आहे व परत तो बाहेर जाऊन पिशवीमध्ये ठेवायचा आहे व परत घरात येऊन परत स्वच्छ पाय वगैरे धुवून परत तिसऱ्या व्यक्तीवरून करायचे. असे आपल्या घरात जेवढे व्यक्ती आहेत त्याप्रमाणे असा उपाय हा पाय स्वच्छ करून परत तिसऱ्यांची नजर काढायची. अशा प्रकारे एकाची झाली की दुसऱ्याची, नंतर तिसऱ्याची व नंतर चौथ्याची, अशा प्रकारे उतारा करायचा आहे. हे सर्व झाल्यानंतर आपण आपल्या घराची नजर काढायची आहे. आता घराची नजर काढण्यासाठी आपण सर्वप्रथम मुख्य दरवाजाजवळ उभे राहायचे आहेत. म्हणजेच आपल्या मुख्य जो दरवाजा आहे त्याच्या दाराजवळ उभा राहायचा आहे व नारळ घेऊन श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं 7 वेळेस आपल्याला म्हणायचे आहे. अँटी क्लॉक तो नारळ फिरवायचा आहे व तो नारळ व अगोदरचे नारळ हे सर्व एकत्र एका पिशवीत घ्यायचे आहेत व
अशा ठिकाणी जायचे आहेत, अशा ठिकाणी की कोणाला त्याचा त्रास होणार नाही. आपण हा आपला घरावरचा जो त्रास आहे, आपल्याला जो त्रास आहे तो बाहेर फेकून देणार आहे नकारात्मक, व बाहेरचा म्हणजेच सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात आणणार आहेत. मग आपला जो त्रास आहे तो दुसऱ्याला होऊ नये अशा ठिकाणी तुम्ही ते घेऊन जायचं आहे नारळ व तिथे टाकायचं आहे. लक्षात असू द्या, उतारा केल्यानंतर कोणत्याही वस्तू खायच्या आहे. उतारा केलेल्या कोणत्याही वस्तू खायच्या नाहीत. लक्षात ठेवा, हा उपाय आपल्या चांगल्यासाठी करत आहोत. त्यामुळे अशा ठिकाणी टाका तो नारळ की दुसऱ्याला त्रास होता कामा नये. कधीही कोणतेही काम करताना वाईट भावनेने असे उपाय करू नका. ते उपाय आपल्यावर पलटतात. तुम्ही एखादा उपाय करता नाही त्याचं चांगलं नाही होणार आणि तो उपाय तुम्ही करतायत ते तसं बिलकुल मनामध्ये द्वेष वगैरे करून तो उपाय करू नका. तुम्ही तो पाण्यामध्ये पण नारळ टाकू शकताय, परंतु पाणी दूषित वगैरे होतं आहे. जसं तुम्हाला योग्य वाटेल, जसे तुमच्याकडे योग्य असेल पाणी वगैरे तर तसं टाकू शकता. नाहीतर एखाद्या सुनसान एरिया असेल, तिथे कोणी जात नसेल, कोणाला त्रास होणार नाही अशा ठिकाणी तुम्ही तो नारळ टाकून शकता. तो नारळ टाकल्यानंतर लगेच तुम्ही पाठ फिरवल्यानंतर परत नारळ ज्या ठिकाणी टाकला तिकडे पाठ फिरून पाहायचे नाहीत. तसंच तुम्ही डायरेक्ट आपल्या घरी यायचे आहे. घरी आल्यानंतर आपण आपल्या घरामध्ये आल्यानंतर स्वच्छ असे पाय धुवायचे आहेत व नंतर आपल्या घरात देवघराजवळ जाऊन नमस्कार करायचा आहे. स्वामींना मुजरा करायचा आहे व देवांना व स्वामी महाराजांना म्हणायचे आहे की माझ्या घरावर व घरातील मंडळीवर कोणालाही नजर लागलेली असेल तर निघून जाऊ दे. आमच्याकडून काही चुका झाल्या असतील तर क्षमा करा असे म्हणावे. अशा प्रकारे माफी मागावी. अशा प्रकारे हा उपाय, हा उतारा करायचा आहे. नक्की तुम्हाला फरक जाणवेल. नक्की तुम्हाला हा फरक जाणवेल व नक्की तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर नक्की करा. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो.